कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यभरात 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार। धाराशिवच्या भूममध्ये अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेल्याचं या ठिकाणी समोर, त्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या। शेतातील सोयाबीन आणि कांदा पीक वाहून गेल्यामुळे म्हात्रेवाडीतील लक्ष्मण पवार या 42 वर्षीय शेतकऱ्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार। उद्या मराठवाड्यातील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। तातडीनं पंचनामे करून अहवाल मिळाल्यावर आता 10 दिवसात पैसे मिळतील। दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना पैसे मिळतील। वडीगोद्रीमध्ये नुकसानाची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री भरणे यांची माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। जिल्ह्यातील 2,30,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती। स्थानिक भाजपचे आमदार मोनिका राजळे यांची सुद्धा या दौऱ्यात उपस्थिती। शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनवणेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। तर बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कर्जतमधील नुकसानग्रस्त भागाची एकत्रित पाहणी। कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, विखे पाटलांचं शेतकऱ्यांना आश्वासन। बीडच्या शिरपूर या ठिकाणी गावात शेती पिकांचं मोठं नुकसान। शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनवणेंकडून नुकसानीची पाहणी। तर पुरातील पाण्यामध्ये अडकलेल्या गावातील काही नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला। शेतकऱ्यांची अनेक जनावरं दगावल्यामुळे बळीराजा हवालदिल, तर मी पैसे घेऊन आलेलो नाही, महाजनांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील जवळामध्ये रोहित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। करमाळा जवळा रोडवरील सीना नदीवरील बंधारा वाहून गेलाय। ट्रॅक्टरवरून पाहणी करत रोहित पवारांचा शेतकऱ्यांशी संवाद। धाराशिवच्या भूममध्ये पुरामुळे एका शेतकऱ्याची 4 जनावरं दगावली असून प्रशासनातर्फे अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाहीये। दरम्यान मनोज जरांगेंसमोर व्यथा मांडताना शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पुरामध्ये दारफळमधील नागरिकांचं रेस्क्यू। तर दारफळ गावातील 22 नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं बोटीद्वारे रेस्क्यू करण्यात आलं। गेवराई तालुक्यातील हिरापूर, टाकळगाव, कानडी, पिंपळगावसह अनेक गावांना सिंदफणा नदीच्या पुराचा फटका। शेतातील कापूस, कांदा, उडीद, मूग, सोयाबीनसह इतर पिकं जमीनदोस्त। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर विहिरींमध्ये गाळ साचला। धाराशिवमधील परांडाच्या वडेगव्हाणमधील ग्रामस्थांचं रेस्क्यू। लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून 15 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सिंदफणा नदीला आलेल्या पुराचा बीडच्या नाथापूर या गावालाही फटका। पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी संकटात। ऊस, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचंही प्रचंड नुकसान। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव, माण आणि कोरेगाव तालुक्याला सुद्धा पावसानं झोडपलं। अनेक शेतांमध्ये तळ्याचं स्वरूप, तर घेवडा, सोयाबीन, मका, उडीदासह ऊसाचं मोठं नुकसान। जळगावच्या उतरान या गावामध्ये अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर, तर पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे कापूस, मका, सोयाबीन तसंच लिंबू, मोसंबी या फळबागांचं नुकसान। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आक्रमक। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी निवेदन। विदर्भ आणि मध्य प्रदेशातील पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। त्यामुळे हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले असून धरणातून 48,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये 2,48,000 क्युसेकनं विसर्ग। गोदावरी नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती यामुळे पाण्याखाली, तर नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। चाळीसगावमधील गिरणा धरणाचे 6 दरवाजे उघडले। गिरणा धरणातून नदीपात्रामध्ये 14,856 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। सततच्या पावसामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण ओव्हरफ्लो। मनमाडच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला। लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ या गावाला अतिवृष्टीचा फटका। हजारो हेक्टर सोयाबीन शेती पाण्याखाली। शेतकरी चिंतेत, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चाळीसगावातील जांभडी परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्याचे हाल, तर पुराच्या पाण्यातून केळीचे घड वाहून नेल्याचा प्रकार। सतत सुरू असलेल्या पावसानं शेतकरी संकटात।
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कारंजा गावातनं शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवले. 12 साहित्यांचं हे किट घेऊन आलेला टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवला. 3 दिवसांनंतर दौरे केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन. तर 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची मागणी. धुळे शहरामध्ये सकल आदिवासी समाजाचा मोर्चा. धनगर बंजारा समाजानं आदिवासी समाजात अतिक्रमण न करण्याची केली मागणी. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं तरुणांसह धनगर समाज बांधवांचा सहभाग. गडचिरोलीमध्ये 28 सप्टेंबरला सरकारविरोधात जनआंदोलन उभारणार. बच्चू कडू यांची माहिती. तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास फडणवीसांच्या गाडीला काळं फासणार. बच्चू कडूंचा इशारा. जालन्यामध्ये गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत धनगर समाजाचा इशारा. तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा. पंकजा मुंडे यांचा धनगर समाजाला या ठिकाणी आंदोलक आणि उपोषणकर्ते दीपक बोराडेंशी दूरध्वनीवरून संवाद. धनगर समाजाच्या मागण्यांचा सन्मानच मी पाठीशी आहे आणि राहील. उपोषणकर्त्यांना पंकजा मुंडेंचं आश्वासन. ओबीसी कार्यकर्ता पवन करवर याच्यावर हल्ला करणारे आमदार विजयसिंग पंडित यांचेच कार्यकर्ते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. दरम्यान हाकेला ठोकायची परवानगी द्या अशा आशयाची पोस्ट आरोपींनी फेसबुकवर केल्याचाही हाकेंचा आरोप. बुलडाण्यामध्ये चित्रा वाघ यांनी हुंडाबळी ठरलेल्या मयुरीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार चित्रा वाघ यांचं आश्वासन. जळगावात 2 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यामध्ये फरार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुखांना अटक. जळगावातील व्यावसायिकाच्या कार्यालयावर दरोडा आणि धमकी प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रावेरला बाजार समिती सभापती उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव मंजूर. तर कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात. महाविकास आघाडीच्या पॅनलवरील सभापती आणि उपसभापतींवर अविश्वास पारित. इगतपुरीच्या मारुतीवाडीतील 35 आदिवासी बालक पोषण आहारापासून वंचित. याविरोधात एल्गार कष्टकरी संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा घेत आंदोलन. बालप्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाईचीही मागणी. नवरात्रोत्सवानिमित्त अकोल्यातील रुद्रायणी मातेच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी. सप्तशृंगी गडाप्रमाणेच राज्यभरातनं रुद्रायणी मातेच्या दर्शनासाठी सुद्धा भाविक गडावर येत असतात. करवीर निवासिनी आई अंबाबाई आज दशमहाविद्यांपैकी श्री तारा या रूपात सजली. तर दिव्य शक्ती म्हणून श्री तारा रूपाची पूजा केली जाते. देवीचं रूप यात अधिकच खुललं. दरम्यान दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. जळगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा प्रकरणावरून मनसे आक्रमक. तर कारवाई करण्यासाठी मनसेचं तहसीलदारांना निवेदन. 5 दिवसांच्या आत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. नागपूरच्या मानकापूरमध्ये फिरवून आणण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलांसोबत गैरकृत्य करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला अटक. पालकांच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांकडून ऑटो रिक्षा चालकाला अटक. अहिल्यानगरच्या राहुरीमधील बहिणींवरील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा असल्याचं समोर आलंय. दरम्यान आरोपीनं 6 महिन्यांपूर्वी मेहुण्याची हत्या करून मृतदेह घराजवळ पुरल्याची कबुली दिली. अत्याचार प्रकरणाचा तपास करताना हत्येचा उलगडा. भंडारा शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाचा कारभार चव्हाट्यावर. मुस्लिम लायब्ररी चौक परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. नगर परिषदेचं जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर भामडेळीमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. इरई धरणाच्या बाजूला शेतातील कापूस पिकावर फवारणी करत असताना जंगलातून आलेल्या वाघाचा हल्ला. गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर आत्मसमर्पण. 2 नक्षलवाद्यांवर 18 लाखांचं बक्षीस. तर 4 नक्षलवाद्यांवर 4 लाखांचं बक्षीस होतं. रश्मी शुक्लांकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संविधान भेट. नाशिक पोलीस अकादमीतील गणवेश खरेदीसाठी बनावट टेंडर चौकशी प्रकरणी रश्मी करंदीकर यांच्याकडून पती आणि मुख्य आरोपीवर गंभीर गुन्हा. तर पतीकडून चालवलेल्या कथित गैरव्यवहारांपासून संबंध नाही. रश्मी करंदीकरांकडून पतीवर शारीरिक आणि मानसिक छळाचेही आरोप. सांगलीच्या भिलवडी नजीक दुधाचा टँकर उलटला. दरम्यान दुधाचा भरलेला हा टँकर उलटल्यामुळे चालकासह दोघांचाही मृत्यू. भिलवडीकडे जाताना खंडोबाची वाडी या परिसरात हा अपघात झाल्याची माहिती. रत्नागिरीच्या कोतवडेमध्ये वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागली. व्यवस्थापन कोट्याअंतर्गत सुधारित सफारी शुल्क आता ऑक्टोबरपासून लागू केलं जाणार. पर्यटकांना नव्या सफारी शुल्कासह व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रवेश घ्यावा लागणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड
1832 पासून।